कल्याण पूर्वेतील वालधुनी येथे बुद्धगयाच्या धर्तीवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे बौद्ध स्मारक उभारण्याच्या प्रस्तावाला शासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने बौद्ध समाजात आनंदाचे वातावरण निर्माण झाले। या पार्श्वभूमीवर प्रबोधन सेवा संस्थेच्या वतीने छत्रपती शाहू नगर तिसगाव पाडा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनात भव्य आंदोलन उत्सव मेळाव्याचे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते आणि बौद्ध बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। कार्यक्रमात भीमगीताचा सांस्कृतिक कार्यक्रम, फटाक्यांची आताशबाजी आणि एकमेकांना पेढे भरवून आंदोलन उत्सव साजरा करण्यात आला। आयोजकांनी समाजसेवक प्रशांत बनसोडे यांच्या सामाजिक कार्याचा विशेष उल्लेख करत त्यांचे आभार मानले। फुले शाहू आंबेडकर विचारधारा समाजात रुजवण्यासाठी ते सातत्याने विविध प्रबोधनपर उपक्रम राबवत असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले। दरम्यान शिवसेना प्रवक्ते तथा ज्येष्ठ पत्रकार किरण सोनवणे यांनी प्रसार माध्यमाशी बोलताना बुद्धभूमीच्या प्रश्नावर आम्ही चर्चेसाठी कधीही तयार आहोत असे सांगितले। या स्मारकामुळे कल्याणची ओळख जागतिक स्तरावर निर्माण होईल अशी अपेक्षा उपस्थितांनी व्यक्त केली। लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला मत मांडण्याचा आणि आंदोलन करण्याचा अधिकार आहे। जसं मी मागे पण सांगितलं होतं की वालधुनीचा जो प्रश्न आहे तो निकालात निघालेला आहे। सरकारने तत्वतः प्राधिकरण करण्याचा निर्णय त्याचा घेतलेला आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की तुम्ही पाहिलं असेल की ह्या कामाला किती स्पीडअपली आणि किती सिरियसली ही विकास पुरुष आणि संसदरत्न खासदार श्रीकांत शिंदे यांनी घेतलेलं आहे की बैठक 10 जूनला होते आहे आणि लगेचच्या लगेच म्हणजे समाज कल्याण विभागाचे जे प्रधान सचिव आहे ते हर्षदीप कांबळे लगेचच्या लगेच कल्याणला येत आहेत। त्या बुद्धभूमी फाउंडेशनची असणारी सगळी पाहणी करतायत, एकंदरीत त्याचे नकाशे, त्यानंतर ते आयुक्तांकडे जात आहेत। आयुक्तांकडून जाऊन तिथे असणाऱ्या सगळ्या जमिनीचे जे नकाशे आहेत ते घेतलेले आहेत। याच्या आराखड्याचं जे काम आहे सगळ्यात पहिल्यांदा ते आता होणार आहे आणि आराखड्याचं काम झाल्यावर तुम्ही एक लक्षात घ्या की प्राधिकरण होणं म्हणजे एखादा GR काढणं म्हणजे लगेच होत नाही। सगळ्या यांना लोकांना मी सांगू इच्छितो की याचा पहिल्यांदा आराखडा बनेल। आराखडा बनतो म्हणजे नेमकं काय बनतं ते ती जी जमीन आहे तिथे कुणाकुणाचं आरक्षण आहे, कशाचं आरक्षण आहे, काय आहे हे सगळं त्याच्या संदर्भात करून त्यात नवीन आरक्षण म्हणजे जसं आता तिथे आपण महाबोधी विहार बनवणार आहोत, हॉस्पिटल बनवणार आहोत, वसतिगृह बनवणार आहेत, 50 फुटी तथागतांचं रूप बनवणार आहोत, तसे वेगवेगळे जे संकुल बनणार आहोत तर त्याचं आरक्षण त्या आपल्याला त्या नकाशावरती टाकायला लागेल। त्यानंतर त्याच्या संदर्भातला जो ठराव आहे तो विशेष जनरल बॉडी घेऊन कल्याण डोंबिवली महापालिकेत पास करावा लागेल। तो पास झाल्याच्या नंतर तो जिल्हाधिकारी, कोकर विभाग आणि नंतर कॅबिनेट समोर येऊन त्यानंतर म्हणजे प्राधिकरणाची घोषणा होईल। त्या दरम्यानच्या काळामध्ये प्राधिकरणामध्ये कोण असेल, किती लोक असतील, काय असतील याची उपविधी बनवली जाईल आणि याच्यासाठी स्वतः सामाजिक न्यायमंत्री जे संजय शिरसाट आहेत ते खूप आग्रही आहे। ते असं म्हणतात की माझं जन्मातलं काहीतरी पुण्य असेल म्हणून माझ्या हस्ते हे एवढं मोठं काम होतं आहे, त्यामुळे ते जास्त आग्रही आहेत की लवकरात लवकर याच्या संदर्भातलं प्राधिकरण व्हावं आणि कामाला लावावं। 50 कोटी रुपयांची घोषणा स्वतः इन्फ्रामॅन आणि संसदरत्न खासदार श्रीकांत शिंदे यांनी केलेलं आहे आणि दोघी मंत्र्यांनी मिळून राज्य आणि केंद्र यांची मिळून ही कुठल्याही प्रकारे निधीची कमतरता बसू शकणार नाही। त्या ठिकाणी MMRDचे अनिल गायकवाड साहेब होते। त्या अनिल गायकवाड साहेबांनी ज्यावेळेस हे सगळं पाहिलं तर काही लोक बोलत होते की 500 कोटीत 1000 कोटीत होईल। त्यांनी अंदाजा लावला की ह्या सगळ्या प्रकल्पाला कमीत कमी 5000 कोटीच्या वरती खर्च येणार आहे। त्यामुळे सगळ्या बौद्ध समाजामध्ये आणि सगळ्या आंबेडकरी समाजामध्ये याच्यात असणाऱ्या याच्यामध्ये सगळ्यात चांगल्या प्रकारचं वातावरण आहे। सगळीकडून याचं निर्णयाचं स्वागत होतं आहे आणि ज्यांचे काही अडचणी असतील त्या संदर्भात सरकार निर्णय घेईल। ज्यांना वाटत असेल की आमची भूमी आहे त्यांनी जाऊन तिथे कायद्याने आपला अधिकार सिद्ध करावा आणि त्या संदर्भातला निर्णय घेतील। सरकार त्यासाठी सक्षम आहे।
दादा, समाजाच्या विरोधात समाज रस्त्यावरती उतरलेला आहे, घोषणाबाजी एकमेकाच्या विरोधात देण्यात येत आहे, काय सांगाल याच्याबद्दल? एक लक्ष तरी आपण पुढाकार घेऊन हे वातावरण शांत करायचं की नाही? आम्ही सगळ्या पद्धतीने, आता काल हर्षदीप कांबळे आले होते, आम्ही आमच्याकडून संवादाची बाब जी आहे ती कधीच कमी केलेली नाही. आम्ही संवादाला कधीच नकार देत नाही. पण संवाद करत असताना त्याच्यातून कोणी जर काही वेगळ्या प्रकारचे फाटे फोडत असेल, कोणी समाजाला धर्माच्या नावावर इमोशनल ब्लॅकमेल करत असेल, तर ते सुद्धा समाजाने लक्षात घेतलं पाहिजे. आम्ही काही प्रश्न विचारले पाहिजे की बुद्धभूमी फाउंडेशनचे प्रमुख तिथे असणारे कोण आहेत, किती लोकांची यादी आहे, त्यांनी समाजासमोर मांडावं ना. आत्तापर्यंत त्याचं ऑडिट झालेलं आहे का ते मांडावं. त्याच्या संदर्भातल्या वेगवेगळ्या ठिकाणी दान जे मिळालं त्याचं काही विल्हेवाट खर्चाची त्यांच्याकडे यादी आहे का ते टाकावं. धर्माच्या नावावरती इतर भोंदूगिरी कोणी करत असेल तर आंबेडकरी समाज हा पूर्णतः बुद्धिमान आहे आणि तशा भोंदूगिरींना कशाप्रमाणे निपटायचं हा आंबेडकरी समाज लक्षात घेईल. दादा, हा विषय जो आहे तो आता चार भिंतीच्या आत राहिलेला नाही आहे, जगजाहीर हा विषय झालेला आहे. दोन्ही ज्या पार्ट्या आहेत, म्हणजे आपण झालात आणि आता जे बुद्धभूमीचे भंतेजी वगैरे बसलेले आहेत, तुम्ही दोघं समोरासमोर समाजाच्या समोर जाहीरपणे ही चर्चा करा आणि त्यातून काय मार्ग निघतो का? की एक लक्षात घ्या, आम्ही प्रत्येक वेळी चर्चा केलेली आहे. आयुक्तांच्या सोबत 10-15 बैठकी झाल्यात, खुद्द खासदारांसोबत बैठक झाल्या. जिथे सामाजिक न्याय मंत्री स्वतः बैठकीला आलेले होते त्यांनी स्वतः बैठक केली. अजूनही आम्ही त्यांचं काय म्हणणं असेल संवाद करायचं तर आम्ही संवाद कधीच कुणाशी नकार देत नाही. पण प्राधिकरणाला जो आडवा येईल त्याला सरकार बघून घेईल. विशाल वाघमारे, जनशक्ती कल्याण.